शिंदे साहेबांनी सांगून सुद्धा युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे. काय ऐकत नाही आता थोड्या वेळा नाही, ज्या पद्धतीनं पुण्याचं राजकारण चाललेलं आहे तसं बघायला गेलं तर आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत. फक्त धंगेकर नाही तर महाराष्ट्रातील इतर जे काही नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहे की महायुती भक्कम राहील यासाठी सर्वसामान्य शिवसैनिकांनी आपापल्या पद्धतीनं काम करायला पाहिजे आणि महायुती अजून कशी भक्कम होईल त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. परंतु जर अशा पद्धतीनं जर पूर्वी मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करत असेल तर एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहे. त्यावर भविष्यामध्ये पण जे काही कारवाई करायची ती कारवाई होईलच. परंतु आमचे मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा एक भूमिका स्पष्ट केलेली आहे की प्रत्येक एका हाताने टाळी वाजत नसते. त्यामुळे जर पुण्यामध्ये एक न्याय दिला तर तोच न्याय ठाण्यामध्ये सुद्धा द्यायला हवा. सोलापूरचे कल्याण शेट्टी आहेत ते म्हणतात की आम्ही सोलापूरच्या सगळ्या निवडणुका सोबळावून. माझं म्हणणं तेच आहे की महायुतीमध्ये शेवटी निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना असले तरी स्थानिक पातळीवर आता कोणी किती काही वल्गना केल्या तरी शेवटी अंतिम निर्णय हा राज्य हे तिघे नेते एकत्र बसून घेतील आणि तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे.